एक तर पहिला गोप्रो खराब झाला, वही पुरानी बिमारी. म्हणजे तो इमॅजिका व्हायच्या अगोदरचा हा परिसर आणि इमॅजिका झाल्यानंतरचा हा परिसर. ह्याला म्हणतात सूप. काय म्हणतो सागर? गुड मॉर्निंग. आज आपला झाला आहे अचानक भयानकवाला प्लॅन. आपण चाललो आहे पालीला आणि माझ्या आजीकडे कोलाडला. तर खूप काल अचानक ठरलं, काहीतरी महत्त्वाचं काम आहे. काम आजच करण्यासारखं होतं कारण का मी उद्या जाऊ शकत नव्हतो. म्हणून म्हटलं आज जाऊन येऊया. आणि माझ्यासोबत येतो आज सागर. आज हे साहेब झालेत अभि गराटे. अभि गराटे नाही, आज हे झाले गजनी. आम्ही सकाळपासून दोघं पण अर्ध्या गोष्टी विसरतोय. झालं तर सागरला पिकअप केलंय, निघालोय सागर भाईच्या इथून. भरपूर उशीर झालाय. मला वाटलेलं 10पर्यंत पोचू, पण 9 आम्हाला इथेच वाजलेत. ते ना हिच्यावर या अश्वमेधवर बसल्याशिवाय ना तो राईडचा फीलच येत नाही आणि कॅमेरा चालू करायचं मनच करत नाही. आता फक्त एक मानपूरला स्टॉप घ्यायचा आहे. आपला एक मित्र भेटतोय, त्याचं थोडंसं सामान द्यायचं आहे. त्या मित्राला तुम्ही ओळखता, तो पण यूट्यूबर आहे. त्याचा यूट्यूब आय डी आहे माझी रायडर. फॉलो करा भाईला, आपल्या सबस्क्राईब करा. आज आपलं नशीब एवढं चांगलं आहे ना की आज या पेट्रोल पंपला अजिबात गर्दी नाही. नाही तर नेहमी इथे काय रे सागर 15 मिनटं तर जातात आरामात. ह्या पेट्रोल पंपावरती 15 मिनटं जातात. भाई कसा आहेस? एकदम मस्त भाई. हाय आपला माझी रायडर स्वप्नील असेल. माझं माझी राईड नाव आहे. तर हे दत्ता बाईक पॉईंट काय करतं, तर हा आपला मेकॅनिक आहे आणि ज्याने आपल्या एबीएसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला. त्याच्यासाठी हे माझ्याकडून थोडं गिफ्ट आहे छोटं. मी याच्यामध्ये आय बटनमध्ये त्या लिंक देईन व्हिडिओचा की त्यांनी कशा प्रकारे ह्याचा एबीएसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. नाही, एका मोठ्या राईडसाठी पण भाई सज्ज झाला आहे. आम्ही पण सज्ज झालोय, फक्त डेट जरा पुढे मागे होतील, बघू. चल येऊ. स्वप्नील साहेबांचं जे सामान होतं देऊन निघालोय. लागलोय आपल्या प्रवासाला. आणि एवढ्या गाड्या जाताना दिसल्या आहेत ना, प्रवासी टोल पक्का जाम असणार, 100% जाम असणार आहे. काम तसं आपलं 3 नंतरच आहे, पण आम्ही लवकर निघायचं रिझन होतं ऊन. आणि गरम पण एवढं होतं. आत्ता सकाळच्या 10 वाजता एवढं गरम होतं आहे, तर अजून नंतर किती गरम होईल याचा विचार करा. पण विचार केलेला लवकर निघू सकाळी 6 वाजता. मग नंतर 6 ते 7 झाले, 7 ते 8 झाले आणि 8 ते 9 झाले. पण हे तर प्रत्येक रायडर रिलेट करत असेल या गोष्टीला की तो ठरलेल्या टाईमला कधी निघू शकत नाही. काय ना काहीतरी प्रत्येक वेळेला आपण विसरतोच. मला मगाशी वाटलं होतं की हा रस्ता पूर्ण भरलेला मिळेल, ट्रॅफिक जॅम मिळेल, पण नाही, तसं काय नाही. ट्रॅफिक नाही भेटलं. आता पुढे माहीत नाही पुढे टोलला आहे की नाही आहे. नाही पुढे पण नाही आहे. चला देव पावला आज. हे बघा आता हा टोल इथे पुढे आल्यामुळे ते मागचं ट्रॅफिक सगळं संपलंय. मी नेहमी या 2 लेनमध्ये कन्फ्यूज होतो येताना, इकडनं येऊ की तिकडनं येऊ, कारण का ते केलेच तसे. हा आत्ता जरा बरं वाटतंय. हा एकदा वाशी टोल सोडला ना की जरा जीवात जीव येतो आमच्या. कारण का आता ट्रॅफिक ना एवढा कंटाळा येतो ती मुंबई सोडेपर्यंत ना, बापरे. आणि आमचं तर ठीक आहे, आम्हाला सरळ रोड आहे. पण जे ते घोडबंदरनी येतात किंवा त्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेनी येतात, बाबा त्यांचा तो जीव निघत असेल इथे येईपर्यंत या रोडला. सगळ्यात भारी स्पॉट आहे. संध्याकाळला तेवढं मस्त वाटतं इथे. आणि ना इथे भरपूर फ्लेमिंगोज येतात. आता हे फ्लेमिंगो नाहीत, बगळे आहेत आता सध्याला. नवी मुंबई महानगरपालिकेने आहे ना, म्हणजे एवढी प्लॅन्ड सिटी बनवली आहे, म्हणजे सगळं एकदम भारी बनवलं आहे. इथे फिरायला, इथे राहायला खूप भारी वाटतं. मला आवडते हे नवी मुंबई, आवडते मला. हा जो राईट आहे ना, या राईटने आतमध्ये फ्लेमिंगो पॉईंट आहे, पण मस्त सुंदर स्पॉट आहे. संध्याकाळचं जायचं, लहान मुलं असतील तर लहान मुलांना घेऊन जा, फ्लेमिंगो दाखवा, एकदम सुपर्ब आहे. आणि आपल्या CBDच्या इथून फ्लेमिंगो फेरीच आहे. ती फेरी आहे, ती इथून CBDवरनं चालू होते, ती ऐरोली करून परत रिटर्न येते. ते पण खूप भारी असतं, म्हणजे एकदम एक्सपिरियन्स घेण्यासारखी गोष्ट. आता काय करायचं?
एवढं बरं वाटलेलं मला, एवढा मोकळा रस्ता भेटलाय, मस्त सुसाट आलेलो. वही पुरानी बिमारी. आता जेवढे कपडे सुकलेले ते आता कपडे परत ओले होणार आहेत आमचे घामानी. ॲक्च्युली इथे ट्रॅफिक का होता माहिती आहे, कारण का ना अर्धी लोक ज्या ह्याच्यानी येतात अटल सेतूनी ना, त्यांना ते माहीत नसतं, जे मुंबई गोवा हायवेला जायचं असतं त्यांना. म्हणजे माझ्या स्वतःबरोबर ही गोष्ट दोनदा घडलेली आहे की ते सरळ येतात आणि खालचा जो लेफ्ट आहे, जो पळसप्याला बाहेर पडायचा ना, तो लेफ्ट घ्यायला विसरतात आणि सरळ ब्रिज टू ब्रिज येतात. आणि मग हा ब्रिज उतरल्यावर आठवतं की नाही अरे आपल्याला त्या रस्त्याला जायचं. मग हे इथे यू टर्न मारायला आहे ना, त्याच्यामुळे हे ट्रॅफिक होतं. एक छोटा चहा ब्रेक आणि बिस्किट ब्रेक. एवढी पाण्याची बाटली संपवली आम्ही. त्याला छोटासा ब्रेक पाण्याचा आणि चहाचा, आणि खूप गरम होत होतं. आता निघूया, जोपर्यंत ताण नाही लागत तोपर्यंत थांबायचं नाही. ही कधी घेऊया. पण मला ह्या गाड्यांपेक्षा ना मोठ्या उंच गाड्या आवडतात, अशा व्ह्यू दिसणाऱ्या. म्हणजे सामनेवाला रुकना चाहिए अपने लिए बस. हा म्हणजे आशा रे. कुठलं मॉडेल आहे माहित नाही, टोयोटा, पण दिसताना एवढी भारी वाटते बघा. म्हणजे फुल तो अमेरिकन ट्रकवाली फिलिंग येते गाडी बघून. फुल विंटेज कार आहे. अरे एक नंबर गाडी. मी आत्ताच सागरला म्हणत होतो ना, आज त्या बचक्या गाड्यांपेक्षा आहे ना, मला आहे ना अशा उंच बसणाऱ्या गाड्या आवडतात. त्याचा तुमचा व्ह्यू असा राहतो, सब तुम्हारे नीचे. आणि मस्त आम्ही ना धमाल करत चाललोय. तो मगाशी ट्रॅफिकचा त्रास होता ना, तो ट्रॅफिकचा त्रास नाही आता. उन्हाची जवळ पण नाही लागत आहे. हे आलो आता आपण खालापूर बायपासला. इथून राईट मारू आणि इमॅजिकाच्या इथे उतरू की लागलो आपण पाली खोपोली. तिकडनं मंदिराच्या पाठून निजामपूर मार्गी करत कोलाडला जाऊ. तर थोडा लेट झालाय. आजीला भेटायला मिळेल की नाही माहीत नाही, कारण का काकांना पण भेटायचं आहे, त्यांच्याकडे थोडं काम आहे. ते पोचलं पण पाली खोपोली फाट्याला. त्या दिवशी पण आपण इथेच याच रस्त्याने गेलेलो रात्री. रत्नागिरीला जाताना अभिच्या गावी गेलो तेव्हा प्रशांतच्या लग्नाला, पण तेव्हा खूप रात्री उशीर झालेला, त्यामुळे सगळा अंधार होता, काही समजला नाही. आणि आपण आज ज्या रस्त्याने जाणार आहे, आम्ही ॲक्च्युली रात्री त्याच रस्त्याने जाणार होतो, पण रात्री त्या रोडनी थोडं जाणं रिस्की आहे म्हणून मी तेव्हा त्या रोडनी गेलो नव्हतो पाठीमागच्या. तर आता आपण त्याच रोडनी जाऊया. की बघू शकता हे तर अर्धा इमॅजिकावाला ट्रॅफिक आहे. आणि संध्याकाळचा बाबा या रस्त्याला एवढं जॅम असतं. ॲक्च्युली काय होतं, हे जे सुटणारे ट्रॅफिक आहे ना समोरचं, जे इमॅजिकामधनं बाहेर येतात ना, हे डबल टिबल लेनमध्ये येत ना, इथे ओव्हरटेक करत येतात. तर थोडं समजायला पाहिजे, थोडा ड्रायव्हिंग सेन्स असला पाहिजे की बाबा हे एवढ्या तिसऱ्या लेनपर्यंत जेव्हा तुम्ही येता ओव्हरटेक करत, तेव्हा इकडनं येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना यायला जागा तर पाहिजे. आणि पुढे रस्त्याचं काम चालू आहे, ब्रिजचं काम चालू आहे. थोडं प्रत्येकाने समजायला पाहिजे त्या छोट्या छोट्या गोष्टी. मंडळी हे असं ट्रॅफिक आता जसं या बाजूला आहे, संध्याकाळी येताना या बाजूला असतं आणि याच्यात डबल असतं इमॅजिका. आता ही सगळी पब्लिक आहे ना, ही इमॅजिकाला नाही, ही ते वॉटर पार्क आहे ना इमॅजिकाच्या आतमध्ये, ती सॅटर्डे संडे. आणि आता कसं झालं आहे की इथे आहे ना, आता ते हे सगळे लॉजिंग बोर्डिंग झाले आहेत आतमध्ये, त्यामुळे भरपूर पब्लिक येते. पहिले या रोडला पेट्रोल पंप नव्हते. एक तर सरळ तुम्ही वाकण सोडल्यावर राईटला होता आणि एक तर सरळ खोपोलीला आपल्या महाराजांच्या स्मारकाच्या इथे होता. आता बघा इथे जागोजागी सगळीकडे आहेत ना पेट्रोल पंप, CNG पंप सगळे झाले आहेत. एक गोष्ट आली ना की किती डेव्हलपमेंट होते विचार करा. हा पार्क अख्खा उभा राहताना मी बघितलेला आहे, कारण का माझं डेली अपडाऊन होतं इथून पालीला, कोलाडला, जिकडे आता आपण चाललो आहे त्या काकांच्या फार्म हाऊसवरती. तेव्हा काकांच्या फार्म हाऊसचं काम चालू होतं, त्यामुळे रेग्युलर अपडाऊन होतं. हा अख्खा इमॅजिका बनताना आम्ही बघितलेला आहे. आणि म्हणजे तो इमॅजिका व्हायच्या अगोदरचा हा परिसर आणि इमॅजिका झाल्यानंतरचा हा परिसर, खूप जास्त फरक आहे. रोजगार पण मिळाला, बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला, बरेच हॉटेल झाले. तर बघू शकता किती गाड्या पार्किंगमध्ये आहेत. म्हणजे इमॅजिन करा, आत्ता तर ह्या आतमध्ये एवढ्या गाड्या आहेत आणि अजून या बाहेरच्या आत चालल्या आहेत. हा सगळ्यात धोकादायक टर्न होता ॲक्सिडेंटसाठी पहिला.
आता तर रस्ते मोठे झाल्यामुळे ना काही नाही, सगळा रोड सुसाट झालेला आहे, काही वाटत नाही. त्याची रात्री आम्ही 4 बाईक होत्या म्हणून थोडं सांभाळून गेलो या रस्त्याने. अभी तो क्या आपण अकेलाईच आहे, मतलब मेरा भाई पीछे आहे, बट गाडी एकच आहे ना, त्यामुळे सुसाट चाललोय. तरी आम्ही खूप लवकर आलो. एकच ब्रेक घेतला पाण्याचा आणि चहाचा, तो गरजेचा होता कारण का खूप गरम होत होता. आणि आता एवढा भारी क्लायमेट झालंय ना, मस्त क्लायमेट झालंय, गरम पण होत नाही, छान हवा लागते, रस्ता पण भारी आहे. आता अजून जसं जसं वरती त्या रस्त्याला जाऊ ना, निजामपूर वेळेमार्गी, तर तो रस्ता आणखीन मस्त वाटेल. ओय 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 ओय, फक्त इथे जे टर्न येत नाही असे थोडं सांभाळून फक्त, कारण का इथे काय होतं, नवीन लोकांना ना पटकन अंदाज येत नाही या रोडचा. हे बघा असे पटकन टर्न आहेत आणि ब्लाइंड स्पॉट आहेत. फक्त आजच्या दिवस पाऊस नको पडून दे बस. कारण का आमचं काय रेनकोट सोड भिजत जाऊ तो प्रॉब्लेम नाही, आपला गोप्रो तो वॉटरप्रूफ केलेला नाहीये. सागर काय झालं? दरवेळी राईड सारखं आपलं असतं, दरवेळेला काय नाही काहीतरी माझ्या नशिबी माझ्या. मला वाटतं ह्याच्या गोप्रो आणि ह्याचा 36 आकडा झालेला आहे. भाईसाहेबच्या त्या गोप्रोचा माउंट तुटला. गोप्रो एक तर पहिला गोप्रो खराब झाला, त्याच्यानंतर म्हणून तो इंस्टा 360च्या व्लॉग करतोय, त्याचा माईक ॲडॉप्टर घेतला त्याने आणि आता त्याचा माउंट तुटला. असं तर काय करावं सागरने? 111 यज्ञ करून घ्यावे. साहेबांचा आहे ना, हा माउंट कुठे गेला रे? हे बघा, हा माउंट तुटला. जे माउंट तुटला तर मला नेहमी प्रश्न पडतो की हा निघताना कोणाला तोंड बघून निघतो. कारण का प्रत्येक राईडमध्ये ना कधी गोप्रो बंद पडतो, कधी काय बंद पडतो. बसा साहेबांचा आहे ना तो जे माउंट तुटलेला म्हणून आम्ही थांबलेलो, कारण का तो काढायचा होता. आणि आपल्या गाडीत ना महत्त्वाची गोष्ट टूल किट नाही आहे, विसरतो मी नेहमी टूल किट ठेवायला. तर स्क्रूड्रायव्हर पाहिजे होता म्हणून पाठी एक मेकॅनिक होता, त्या मेकॅनिककडनं तो स्क्रूड्रायव्हर घेतला आणि तो माउंट खोलला. आणि इथे जी स्टिक होती मागाशी, तर ती स्टिक घेऊन व्लॉगिंग करतायत. मी त्याला विचारलं आता तू व्लॉगिंग कसा करणार, हा माउंट कुठे भेटणार का आपल्याला, काय भेटणार? पण तू टेन्शन नको घेऊ, तू चल तू गाडी चालव, मी करतो व्लॉगिंग. हे आलंय जांभूळ पाडा. आणि ज्यांना व्हेज खायचं आहे ना, व्हेज म्हणजे प्युअर व्हेज खायचं आहे किंवा जेवायचं असेल, हा लेफ्ट जातो आतमध्ये, या लेफ्टने जायचं आणि कोणालाही दीक्षित भोजनालय विचारायचं. दीक्षित भोजनालय, एवढं सुंदर जेवण मिळतं आणि एवढी चविष्ट आणि एवढं सुंदर जेवण मिळतं ना की, आणि लोक पण प्रेमळ आहेत. म्हणजे मी एकदा रेवा लहान होती, रेवाला घेऊन गेलेलो आणि म्हणजे ती खेळत होती आणि त्या ताईंनी ना मला भात वाढला आणि तो थंड झाला. तर त्या ताई ताट उचलून परत घेऊन गेल्या. मी त्यांना सांगितलं अहो मला जेवायचं भात खायचं आहे. तर म्हणतात हो दादा हो, तू भात थंड झालाय, मी हे ताट नेते आणि मी दुसरं ताट घेऊन येते, तुम्हाला गरम गरम डाळ भात घेऊन येते. म्हणजे विचार करा की किती प्रेमळ लोक आहेत आणि अशा ठिकाणी जेवायला किती छान वाटतं. 110 की 120 रुपयामध्ये अनलिमिटेड थाली आहे. एक स्वीट येतं, 2 प्रकारच्या भाज्या, अनलिमिटेड चपात्या, पापड, डाळ, कोशिंबीर, सुंदर जेवण, एकदम सुंदर. कधीतरी ट्राय करा. जांभूळपाड्याचा ब्रिज संपल्यावरती जो पहिलाच लेफ्ट आहे तो, तिकडनं सरळ गेलात की कोणालाही दीक्षित भोजनालय विचारायचं. एक गणपती मंदिर लागतं, गणपती मंदिराच्या पुढून लेफ्ट आहे छोटा. हे आहे पाली वल्लाळेश्वरचं मंदिर. तर येताना दर्शन घेऊया, उशीर झालाय. आणि हा जो मी त्या दिवशी बोलत होतो ना, मंदिराच्या मागून जो रस्ता जातो निजामपूर वेळेमार्गी, तो हा असा रस्ता निघतो. या रस्त्याला कोणी नसतं आणि शक्यतो रात्रीचं या रस्त्याने ट्रॅव्हल करू नका. बाकी इतर वेळेला या रस्त्याला अशा गाड्या असतात. म्हणजे तो
वाकणपासून जो लास्ट तुम्ही ब्लॉगमध्ये माझा व्हिडिओ बघितला असेल की जो खराब रस्ता आहे वाकण ते कोलाड, तो सगळा कट होतो. आता आपण उतरणार आहे कोलाडला खाली वेळे फाट्यावरनं, आणि एक लेफ्ट लागतो तो निजामपूर मार्गे खाली डायरेक्ट मानगाव डेपोच्या इथे बाहेर पडतो. म्हणजे सीझनमध्ये जे ट्रॅफिक होतं ना मानगावच्या इथे, मानगाव डेपोच्या इथे, ते आपण अवॉइड करू शकतो या रस्त्याने. हे बघू शकता बघा कोकण, हे ह्या सगळ्या गाड्या आता कोकणात येणाऱ्या गाड्या आहेत. सुट्ट्या संपत आल्या ना, शाळा चालू होतील आता 1-2 आठवड्यात, त्या सगळ्या गाड्या अशाच येतात. इथून येतात, जुना मुंबई आपला पाली खोपोली पकडतात, एक्सप्रेस हायवेला चढतात, प्रवास खूप फास्ट होतो. पावसाळ्यात ना, पावसाळ्यात हा जो व्ह्यू आहे ना हा कम्प्लिटली चेंज असतो, कम्प्लिटली चेंज. म्हणजे मी यायचो तेव्हा ब्लॉगिंग नाही करायचो ना, या रस्त्याने भरपूर जायचो, तेवढं भारी वाटायचं या रस्त्याने जायला पावसाळ्यात ना. मस्त सगळीकडे ही पूर्ण हिरवळ, असला भारी वाटतोय बघा. मस्त आजूबाजूला झाडी, सावळी, भारी एकदम. आता असा व्ह्यू आहे हा पावसाळ्यात. हा व्ह्यू काय असणार तुम्ही विचार करा. किती छान वाटतं ती फुलं बघा, एकदम क्लास वाटतात. म्हणतो असं हे निसर्गात येऊन थोडं मजा मस्ती करायची, फिरायची, एन्जॉय करायचा. पण ही जी मजा आहे ना, जी मी आणि सागर घेतोय आता, ही तुम्ही कारमध्ये नाही घेऊ शकत. ही बाईकवरती जो हा फील आहे ना या रोडचा, तो कारमध्ये नाही आहे. हे असं जे कॉर्नरिंग विर्नरिंग करायला जी मजा आहे ना, काय तुम्ही 4 व्हीलरवरती कॉर्नरिंग करणार कशी? हा, ही मोकळी हवा, ही थंडगार हवा घेणार कशी? म्हणून आम्ही नेहमी बाईक प्रिफर करतो. जर तुम्हाला पालीच्या इथे थांबायचं नसेल, ते बघा हे 2-3 हॉटेल आहेत ना इथे, स्पेशली हे हॉटेल बाई, याच्याकडची जी भजी आहे ना, भजी एक नंबर. मी एकदा पावसाळ्यात आलो होतो, खूप पाऊस होता कोकणामध्ये. हा ब्रिज अजून खाली होता, आणि ऑलमोस्ट या ब्रिजच्या वरून पाणी चाललेलं, आणि मी गाडी या स्पॉटला गाडी थांबवलेली. पण मी तो म्हणतो पावसाळ्यात ना एकदा ट्रिप काढा, या रस्त्याने या. हा इकडनं पुढून तामणी घाटाचा रस्ता आहे, मी दाखवतो. हे सगळे गड किल्ले आहेत आपले, हा सगळा तामणी घाट आहे. या एकदा मस्त पावसात भिजा, तामणी घाटाच्या धबधब्यांचा आस्वाद घ्या, आणि याच रस्त्याने परत रिटर्न मागे जा. बघा हा पण राईट मारायचा आहे. इथे सगळीकडे आहेत ना, हे बघा हे सगळीकडे असे दिलेले आहेत बोर्ड्स. हा गेला सरळ समोर भिरा डॅम आहे इथे आतमध्ये, आणि हा परत आपल्याला राईट मारायचा आहे. तर येताना तिकडनं पालीपासून निघाल्यानंतर जेवढे राईट्स आहेत ना, आता सगळीकडे डायरेक्शन्स दाखवलेले आहेत. पहिले डायरेक्शन्स नव्हते, थोडासा लांब पडतो, पण व्ह्यू चांगला आहे आणि रस्ता चांगला आहे, त्यामुळे काय एवढं वाटत नाही. मेन तर काय आहे, मेन तो खालचा जो मानगावचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो मानगावचा प्रॉब्लेम तुम्ही अवॉइड होऊन जातो इथून, कारण का जिथपर्यंत ट्रॅफिक असतं त्याच्या पुढे हा रस्ता निघतो. हे आलोय वेळे फाट्याला. हा बघा हा लेफ्ट जातो ना, हा खाली जातो, हा लेफ्ट खाली जातो तामणी घाट, हा राईट जातो खाली कोलाडला. तर ज्यांना मानगावला जायचं असेल त्यांनी हा लेफ्ट मारायचा, मारून पहिला राईट लागतो, तो राईट मारायचा, आणि हा सरळ खाली तामणी घाट करून उतरतो खाली चांदणी चौकात पुण्यामध्ये. आणि मी तर म्हणतो एकदा याच आवश्यक याच या रस्त्याने रस्ता एन्जॉय करायला, पावसाळा एन्जॉय करायला. लावला गोप्रो पण तापला होता, चालूच होत नव्हता, त्यामुळे तो टर्न दाखवता नाही आला. आपण कुठून आत शिरलो. बस पोचतोय आता आपण. या आहे सुतारवाडी ना, सुंदर प्रॉपर्टीज केलं ते बघा. इथे लास्ट टाइम आलो तेव्हा ह्याचं काम चालू होतं. थोडं भारी प्रॉपर्टी बनवली आहे ही. आपल्या काकांनी पण छोटेखानी केलंय, पण छान केलंय. काकांनी भरपूर काय किती प्रकारचे आंबे लावलेत ते पण माहित नाही. काजू लावलेत, जाम लावलेत, भुईमुग लावलेत, सीताफळं लावली आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याला जायचंय इथून आतमध्ये लेफ्टला. हे 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 ना हे आमची मोठ्या राईडची तयारी आहे. काय सागर? ऑफ रोड. कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला काय वाटतं आम्ही कुठे जाणार आहे. पावसाळ्यात एका गोष्टीचीच मला इथे भीती वाटते, तो हा रस्ता.
एवढा चिखल असतो ना, कारण काही सगळं शेतातनं आजूबाजूला शेतातनं पाणी येतं आणि 4 व्हीलर टाकायला तर मला इथे खूप भीती वाटते. आजूबाजूला काय नाही आहे, ज्याला फक्त शांत राहायचं आहे ना, ज्याला फक्त येऊन निवांत राहायचं आहे 2 दिवस, नो नेटवर्क नथिंग, यायचं आणि आरामात राहायचं इथे. हे आहे आपल्या काकांचं फार्म हाऊस. हे बघा, हा आहे व्ह्यू पावसाळ्यात आणखीन भारी. आमची सोय चालू आहे, झोपेची सोय. झाडाखाली साखरने काठ आणून ठेवली आहे, झोपेची तयारी. पोचलो आपण ना काकांचे, मगाशीच पोचलो, बघितलं असेल तुम्ही. जेवलो मस्तपैकी. काकीने जेवण बनवलेलं, भाजी बिजी बनवलेली, भेंडीची भाजी होती, ताक होतं, डाळ भात, नॉर्मल जेवण. आपल्या बागेतलेच आंबे होते सगळे, आपली बाग आहे. काकांनी 5-5.5 वर्ष हे सगळं उभं केलं आणि त्या बागेतलेच आंबे मस्त खाल्ले आम्ही. मगाशी बघितलं तुम्ही, आम्ही खाट उचलून ठेवली आहे झाडाखाली. ते मस्त थोडा आराम करू, मग अर्ध्या 1 तासात निघू खाली जायला. हे बघा आंबे बघा बाई, ह्याला म्हणतात सुख. काय म्हणतो सागर? यस. मस्त एवढं राईड करून आलो आम्ही, एवढं फिरत एवढा उन्हातानाचे आलो आणि एवढं उन्हातानाचे येऊन असं हे बघा कुठे झोपलो आहे आम्ही. भारी. ही आपली गाडी इथे उभी आहे, हा लाडका मित्र बाजूला झोपलाय आणि मस्त निवांत एकदम शांत झोपलेलो. तिकडनं एक गोष्ट दिसली मला, ती आहे हे लाल जाम. भारी, भरपूर लागले आहेत. अरे कुठे गेला? अच्छा, हे पिकलेले नाही आहेत, थोडे कच्चे आहेत, पण तरी पण गोड लागतात. सागर खातो का? खाणार की. एक 2 तुला, 1 मला. एक नंबर आहे, काय खाऊन बघ, एक नंबर आहे. गोड्या मस्त. म्हणून मला मी उठलो ना, मी बघितलं इथून झोपलेलो, इथून दिसलं मला असं, मग पटकन उठून गेलो. भारी आहेत, अर्धे कच्चे आहेत मस्त. म्हणून ना मला माहिती होतं, म्हणून मी ती छोटी बॅग घेऊन आलो, डफल बॅग छोटीवाली. आता कळालं तुला काय घेऊन आलो? म्हणजे नॉर्मल जॅम आणि लाल जॅममध्ये बघ किती फरक आहे ना, व्हाईटवाला याच्यामध्ये.